महाभारतातील कर्ण अतिशय उद्युक्त, अतिशय आवडणारं, अतिशय मनाला सहजपणे मिठी घालणारं पात्र म्हणजे कर्णाचं पात्र. तोच कर्ण, तोच सूर्यपुत्र कर्ण, तोच राधेय कर्ण, तोच सूतपुत्र कर्ण, तोच कुंतीपुत्र कर्ण, तोच ज्येष्ठ पांडव, तोच पांडवांचा अग्रज तो कर्ण, सर्वांच्या मनाला सहज गवसणी घालणारा कर्ण, प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारा कर्ण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला आपलासा वाटतो. कारण आपण प्रत्येक जण असतोच कर्ण, आपण प्रत्येक जण असतोच कर्ण. वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये, सुखामध्ये, दुःखामध्ये, आनंदामध्ये, हर्षामध्ये, प्रत्येक वेळी जिथं आपली अवहेलना होते, प्रत्येक वेळी जिथं आपण योग्य असून चुकीचे ठरवले जातो, प्रत्येक त्यावेळी जिथं आपल्या हक्काची गोष्ट आपल्याला मिळत नाही, त्या प्रत्येक समयी आपण असतोच कर्ण. कर्ण म्हणतो मृत्युंजयामध्ये, आज मला थोडं बोलायचंय. अशी कादंबरी जी केवळ एक कादंबरी म्हणून किंवा एक पुस्तक म्हणून किंवा एक परिकथा म्हणून प्रसिद्ध नाही झाली, तर त्या कादंबरीने कर्णाची नव्हे तर एक महाभारताचं पैलू यांची एक आठवण करून दिली, संपूर्ण जगाला आठवण करून दिली. त्या पैलूंचं दर्शन घडवून दिलं पूर्ण जगाला. आणि त्या पैलूंमधला प्रथम पैलू मृत्युंजयाचा, तो म्हणजे कर्ण. कर्णाची व्यथा, कर्णाची आत्मकथा, कर्णाची कुशलता, अर्जुनाची कर्णाची योग्यता, अर्जुनाची कुशलता, ह्या सर्व गोष्टी त्या महाभारत काव्यातून आपल्याला प्रगट झालेल्या दिसतात. हे केवळ काव्य नव्हतं, जीवन मरणाचं चक्र होतं. हे केवळ एक कथा नव्हती किंवा कथा नाही, तर समग्र विश्वातील काही सर्वोच्च काव्यांमधील त्या काव्याची गणना होती, ज्याचं नाव अगोदर जया, मग भारत आणि त्यानंतर महाभारत असं प्रचलित झालं. तोच कर्ण, शोणाचा मोठा भाऊ कर्ण. दादा, तू जाशील का रे त्या गरुडासारखा उंच उंच नभांमध्ये, असं विचारणारा शोण, त्याचा प्रिय भाऊ, प्रिय सखा, प्रिय बंधू लहान शोण. तोच शोण ज्याच्या कंठामध्ये तप्त सोनं ओतलं गेलं होतं केवळ त्याने वेदांचं पठन केल्यामुळे. तोच शोण जो कर्णाचा अतिशय हृदयाशी प्रिय होता. दादा, तुझ्या कानामध्ये कवच कुंडल कसली रे, तुझ्या छातीवरती असं अभेद्य असं कवच कसलं रे, असं कुतूहल व्यक्त करणारा तोच शोण. आणि गंगा मातेच्या तीरावर आईने नकार दिला असूनही रथ पळवणारा कर्ण आणि शोण. आणि त्या आभाळात, त्या आकाशामध्ये उडणाऱ्या गरुडाला बघून प्रश्न करणारा शोण की दादा, तूही त्या गरुडासारखं जाशील का रे, असं म्हणतात दूर दूर उडत तो शोण. तो कर्ण, तो शोण आपल्या सर्वांना प्रिय वाटतो, आपल्या सर्वांना आपलासा वाटतो. कारण आपण कायम असतो, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये असतोच कर्ण. त्या शोणाला एकमात्र आधार होता, तो म्हणजे कर्णाचा. त्याचा एकमात्र जीवाचा जीवलग मित्र, सखा, बंधू, मोठा भाऊ, ज्याच्यावर त्याला असीम असा अभिमान होता, तो म्हणजे कर्ण. तोच शोण ज्याने द्रौपदीच्या स्वयंवरा अगोदर, तोच शोण ज्याने जेव्हा हस्तिनापुरामध्ये पितामह भीष्माद्वारे सर्वत्र आर्यवर्तामध्ये महान योद्धेची प्रतियोगिता ठेवली होती आणि त्या क्रीडांगणाच्या बाहेर कर्ण उभा होता, तोच शोण जो कर्णाला सांगत होता की दादा, तुझी कवच आणि कुंडल निस्तेज पडलीत, आज तू जाऊ नको दादा, आज तू जाऊ नको. आणि जेव्हा जेव्हा मृत्युंजयामध्ये प्रसंग येतो, जेव्हा हा प्रसंग आला की शोणाने कर्णाला चेतावणी दिली की दादा, आज सूर्यदेव दिसले नाहीत दादा, आज तुझे कवच आणि कुंडल निस्तेज दिसत आहे दादा, तू जाऊ नकोस.
आणि ते दोन महाप्रसंग मृत्युंजयामधले पहिलं म्हणजे हस्तिनापुरती जेव्हा आर्यवर्तातल्या महान योद्ध्यांची प्रतियोगिता होती, त्यामध्ये कर्ण उतरला. पाहिजे नको ते झालं. काय झालं? कर्ण अर्जुनापेक्षाही योग्य योग्य ठरवला गेला, परंतु त्या भरसभेमध्ये त्याला योग्य अशा महान विभूतींनी त्याची जात विचारली, त्याचं वर्ण विचारलं, त्याचं कुळ विचारलं, आणि कुळातील नसल्यामुळे कर्णाला त्या प्रतियोगितून बाद करण्याचा निर्णय ठरला गेला. आणि तेवढ्यात तोच होता प्रसंग जो कर्णाच्या आयुष्यामध्ये वळण देणार होता, त्याला धर्माकडून अधर्माकडे, त्याला योग्यतेकडून अयोग्यतेकडे नेणारा. आणि तो म्हणजे तेव्हा दुर्योधन समोर आला आणि त्यांनी भर सर्वांच्या सभेमध्ये, सर्व क्रीडांगणामध्ये राजपुरोहिताला बोलून एक रत्नजडित सिंहासन छत्र चामर बोलून कर्णाचा सप्तसिंधूंनी अभिषेक केला गेला आणि कर्णाला चंपावती नगरीचं राज्य देऊन त्याला तिथला राजा घोषित करण्यात गेले. कर्ण राजा झाला. फक्त राजा नव्हे, कर्णाला एक अतिशय प्रिय असा मित्र मिळालेला होता आणि तो म्हणजे दुर्योधन. जेव्हा समग्र आर्यावर्तातले महानातले महान योद्धा पितामह भीष्म, द्रोण, कृपाचार्य हे सर्व त्याच्या विरोधात असताना, क्षत्रकुल उत्पन्न नसल्यामुळे त्याला बाद केल्यामुळे त्याला जवळ करणारा, त्याला कवटाळून घेणारा एकमात्र पात्र, आणि तो म्हणजे दुर्योधन. आणि या मैत्रीला जपत कर्ण अखेरच्या श्वासापर्यंत दुर्योधनाचा पाईक राहिला. तोच कर्ण जो महान दानवीर म्हणून आपल्याला माहिती झाला. कर्णाच्या दानाबद्दल किस्से आपल्या सर्वांनी ऐकलेच असतील. त्यातले दोन महान किस्से. एक म्हणजे कर्णाची एक सवय होती. सूर्योदय झाल्यापासून कर्ण गंगा मातेच्या तीरावरती, गंगा मातेच्या पाण्यामध्ये तासन तास उभा राहणार. त्या सूर्याच्या वर्तुळाकार वलयांकडे, त्या रश्मी किरणांकडे एकटक बघत राहणार आणि गंगा मातेला अर्घ्य अर्पण करणार. आणि तेही सूर्यदेव पार माथ्यावर, डोक्यावर गेल्यापर्यंत, मधल्या प्रहरापर्यंतही, माध्यान्हापर्यंत तो तिथेच तसाच उभा राहणार. तासन तास एकटक त्या गंगा मातेला अर्घ्य देत, सूर्याभोवती लक्ष वेधत. आणि त्या सूर्याच्या किरणांमध्ये त्याची कुंडलं चम 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 तेजाने तळपत असणार. आणि त्याच्या छातीवरील अभेद्य, शरीरावरील असलेले एक अभेद्य कवच, ज्याची सुवर्णमय प्रभा, त्याच्या शरीराची ती सुवर्णमय कांती, ज्या कांतीने आसपासला समग्र परिसर न्याहाळून बघे. स्त्रिया ज्याकडे खूप आकर्षकरित्या बघे. बाल, वृद्ध, सगळे जीव त्या अलौकिक मूर्तीकडे आकर्षित हो. आणि असा तो कर्ण अर्घ्य दिल्यानंतर तेथून घोषणा करी की आज दान मागायला कोण आलेलं आहे, आज कोण आहे ज्याला दानाची आवश्यकता आहे, आज कोण आलंय दानासाठी. आणि तो तेथून आवाज दे. आणि एकमेव असा दानवीर ज्याची ख्याती अशी सापडली, शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की दान कुणाला देव, सत्पात्राला दान द्यावं. जो दानाचा योग्य अधिकारी आहे त्याला दान द्यावं. दान कुणाला देऊ नाही यावरही शास्त्र भाष्य करतं. पण हा एकमेव असा महान दानवीर होऊन गेला जो मागे वळून न बघता की दान मागायला कोण आलेलं आहे, दान देऊन टाकणार. द्रव्य, धन, संपत्ती, जागा, जमीन, पशु, धन, सगळं काही जे त्या कर्णाच्या हाताने शक्य राहिलं, चंपावती नगरीचा राजा म्हणून जेव्हा घोषित झाल्यानंतर तो सर्व कर्ण लुटत गेला. आणि ह्याच दानवीरतेचा उपयोग करून इंद्रदेव, जे स्वतः अर्जुनाचे पिता म्हणून आपण जाणतो की कुंती मातेला देवहूती म्हणून मंत्र मिळालेला, त्या मंत्रानुसार ज्या देवाचं कुंतीने आवाहन केलं त्यासारखा पुत्र कुंती मातेला प्राप्त झाला.
त्यातील इंद्रदेवाचं आवाहन केल्यामुळे अर्जुनासारखा तेजस्वी पुत्र तीस प्राप्त झाला. पृथा आणि त्यातलाच सूर्यदेवाचं सर्वप्रथम आवाहन करणार, लग्नाच्या अगोदर उत्सुकतेने, बालमोहन बालहट्टाने किंवा बालभ्रमाने ग्रसित होऊन कुंती मातेने त्या मंत्राचा उपयोग करून सूर्यदेवास आवाहन केले आणि सूर्यदेव प्रकट होऊन तथास्तु म्हणाले. कर्ण पुत्र झाला, तेजस्वी, कवच कुंडल, दिव्य असलेला कवच कुंडल जन्मतात छाताडावर कानामध्ये घेऊन तो कर्ण अस्तित्वात आला, कर्णाचा जन्म झाला. परंतु लोक लज्जेमुळे त्या कर्णाला गंगेच्या तीरामध्ये, त्या अश्वनदीच्या तीरामध्ये सोडण्यात आलं. आणि तोच कर्ण ह्याच गोष्टीचा उपयोग करून इंद्रदेवाने ब्राह्मण वेश धारण करून म्हणला की हे कर्णा, हे महानवीर कर्णा, मला तुझी कवच आणि कुंडले हवी आहेत. कर्ण जो जाणत होता की हा ब्राह्मण वेशातील स्वतः इंद्र आहे आणि याने त्याच्या पुत्रासाठी अर्जुनासाठी मला कवच आणि कुंडल्यांचं दान मागितलं, आणि हसत हसत तो महान वीर कर्ण हे जाणून की यामुळे आपण आपल्याच मृत्यूची द्वारे उघडी करत आहोत, हसत हसत कर्ण कुंडले आणि कवचांचं दान करून दिले. कुंडल आणि कवच अभेद्य होते म्हणून कृपाण कट्यार मागवण्यात आली, कानाच्या पाळ्या कापून दिल्या. अभेद्य, शरीराला विलग न होणारे असं कवच असतानाही कर्णाने एक एक घाव घालत घालत जखम झालेल्या खपलीचा भाग काढावा व जखम उघडी पाडावी असं कर्णाचं अर्ध शरीर संपूर्ण उघड पडलं. त्यावरती मांसाचे लगदे, त्यावरती रक्ताच्या उष्णधारा संपूर्ण दिसत होत्या आणि त्या उष्णधारांनी भरलेल्या हातांनी कवच आणि कुंडल असं तो त्या ब्राह्मणास देतो. तो ब्राह्मण म्हणजेच इंद्र. हे झालं पहिलं महादान. त्यानंतरचं दुसरं महादान ते म्हणजे कर्ण जेव्हा पूर्ण धाराशायी झालेला असतो. अर्जुनाने त्यांचा बाणांचा लक्ष धरून वेध करून कर्णाचा शिरच्छेद करून कंठामध्ये बाण घालून वेगवेगळ्या कंठामध्ये बाण घालून जिथं तिथं घायल करून कर्णाला धाराशायी पाडलेला असतं. तेव्हा कर्णाचा शिरच्छेद झालेला, तर कर्ण जेव्हा पडलेला असतो, जेव्हा समग्र वीर त्याच्या आजूबाजूला असतात, तेव्हा त्याला ऐकू येतं, दान, या पृथ्वीवरती कोणी दानवीर आहे का? माझा पुत्र या युद्धामध्ये जखमी झाला, मरण पावला, त्या पुत्राला जाळण्यासाठीही माझ्याकडे पैसे नाहीयेत. या पृथ्वीवरती कोणी उरलंय का जे दानवीर आहे? ही पृथ्वी दानवीरांची विहीन झालीये का? हे उद्गार ऐकताच तो मरणशय्येवर पडलेला कर्ण देखील सज्ज होतो. आणि त्या सज्ज झालेल्या कर्णाने त्याच्या पुत्रास चित्ररथास, कदाचित मी नाव चुकलो असेल, पण चित्ररथास आज्ञा करतो की एक मोठा दगड घेऊन ये. हातात बसले एवढा दगड आणला जातो आणि त्यास आज्ञा करतो. जेव्हा पिता म्हणून आज्ञा स्वीकार करत नाही पुत्र, तर तो कुरूंचा सेनापती कर्ण म्हणून आज्ञा देतो की तू माझ्या मुखातील दातांवरती घाव घाल आणि तो सोन्याचा दात काढून दे. आणि तो नाविलाजाने घाव घालतो. दगडाचे 2 मोठे ठोके, थाड थाड थाड, अशा 3 ठोक्यामध्ये 2 ठोक्यामध्ये त्याचा सुवर्णमय दात बाहेर पडतो. आणि तो दात दान म्हणून, कारण मृत्यूशयेवर असलेल्या कर्णाकडे दान देण्यासारखं काहीही उरलेलं असतं. कवच कुंडले दान देऊन बसलेला, स्वतःच्या शक्ती, स्वतःची विद्या जो त्यांनी अर्जित केलेली सर्व दान देऊन बसलेला कर्ण स्वतःचा एक सुवर्णमय उरलेला दात त्या गरजू व्यक्तीस दान करतो. तेव्हा तो दान घेत नाही. तो म्हणतो की हा तुझ्या उष्ण रक्ताने अपवित्र झालेला आहे, हा मी कसा स्वीकार करू?
तो ब्राह्मण म्हणतो, हा दात जरी सुवर्णमय असला तरी हा तुझ्या रक्ताने अपवित्र झालेला आहे. तेव्हा तो कर्ण, तो वीर योद्धा, त्या दाताला आपल्या अश्रूंच्या धाराजवळ नेऊन आपल्या अश्रुधारांनी अभिषेक घालून त्याला स्वच्छ करून त्या ब्राह्मणास दान देतो. असं हे कर्णाचं अगदी शेवटचं दान, जे काळजामध्ये घाव तर घालतच पण एक वेगळं घर करून जातं. आणि या आर्यवर्तातील महान योद्धा झालेल्या त्या सूर्यपुत्र, त्या ज्येष्ठ पांडवाला, त्या कुंतीपुत्राला, त्या राधेय कर्णाला, त्या सूतपुत्रास, त्या चंपा नगरीचा राजा कर्ण असता शोणाच्या मोठ्या भावास वंदन करण्यास आपल्यास भाग पाडते. अशी महाभारतातील कर्णाची संपूर्ण 800 पानांच्या लघुकथामधील हे 12-15 मिनिटाचं सार कथा आज मी सांगितली. याचे अनेक पैलू आहेत, अनेक किस्से आहेत, जे आपण नक्कीच नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघत राहू.